भाई समजा तुमचा एखादा मित्र आहे, तो तुमच्यासोबत रोज राहते, अभ्यास करते, एन्जॉय करते, ज्याचे हातपाय आणि डोळे हे एक नंबर बिलकुल फिट आहेत, आणि अचानकच एका रात्री तो कागदावर 45% दिव्यांग म्हणजे अपंग होतो. नाही ना विश्वास बसत, पण हो ना भाई, हा चमत्कार महाराष्ट्रातल्या सोलापूरमध्ये खरंच घडताय की काय असं वाटून येतं. ज्या व्यक्तीच्या डोका जास्त चालते ना, त्याला स्वतःला अपंग बनवायचं असते. हातापायनं नाही जी, फक्त कागदावर. तेही कशासाठी? तेही फक्त सरकारी नोकरीमध्ये आरक्षण मिळवण्यासाठी आणि सवलती लुटण्यासाठी. जो आता सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातून निघालेला हा बनावट दिव्यांगन प्रमाणपत्राचा घोटाळा न्यूजमध्ये आहे ना, हा फक्त जिल्ह्यापुरती मर्यादित आहे का, की हा खूप मोठा भयानक नेटवर्क आहे? आता तुमच्या मनात एक प्रश्न पडला असेल, अबे हो बे भाई, हा एवढा मोठा रॅकेट अचानक समोर कसा आला? आता थोडा फ्लॅशबॅकमध्ये जाऊ. 2024 मध्ये एक पूजा नावाची पोरगी होती, म्हणजेच पूजा खेडकर प्रकरण. हा असा प्रकरण झाला होता की संपूर्ण देशाचं लक्ष या केसकडे होता. UPSC सारख्या देशातील सर्वोच्च निवड प्रक्रियेत OBC आणि PWBD म्हणजेच दिव्यांग लाभाच्या वापराबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. त्या एका प्रकरणामुळे संपूर्ण व्यवस्थेलाच शॉक मिळाला होता. त्यानंतर सरकार अधिक सतर्क झाले. महाराष्ट्रासह विविध शासकीय विभागामध्ये दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी आणि फेरतपासणी अधिक कडक करण्यात आली. देशभरात एकच प्रश्न विचारला जाऊ लागला, दिव्यांग प्रमाणपत्राची व्यवस्था खरंच किती सुरक्षित आहे? आणि जवळपास आता 2 वर्षानंतर सोलापूरमध्ये एका तक्रारीनंतर सुरू झालेल्या चौकशीत जे समोर आलंय त्याने पुन्हा एकदा राज्याला विचार करायला लावलाय. आता तुमच्या मनातील प्रश्न, भाई हा एवढा मोठा गेम चालते कसा का? भाई हे तुम्ही ऐकाल ना, तुम्हाला बया बावरा झाल्यासारखं वाटेल. हा एक सिस्टमॅटिक रॅकेट आहे. ज्या व्यक्तीचे हातपाय चांगले आहेत, एकदम तो बिलकुल फिट आहे, आणि जर त्याला कमी मेहनतीमध्ये सरकारी नोकरी पाहिजे असेल ना, तो हा गेम खेळतो. ते कसे तर पहा, ते लोक एजंटसोबत आपले टाके जोडतात, मग डुप्लिकेट आधार कार्ड आणि खोटी कागदपत्रे तयार होतात. रुग्णालयातल्या काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कागदपत्रे डायरेक्ट सिस्टममध्ये जातात. ना कोणती मेडिकल टेस्ट होते भाई, ना कोणती तपासणी. एवढंच नाही जी, तर सोलापूर केसमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मंजुरीसाठी लागणारा OTP सुद्धा गैरमार्गाने वापरला गेल्याचा संशय आहे. आणि मग काय, एका झटक्यात येते 45% दिव्यांग असल्याचा सर्टिफिकेट. धर सर्टिफिकेट, हो कमी मार्कात पास. या प्रकरणात आतापर्यंत रुग्णालयातील क्लर्क आणि रेसिडेंट मेडिकल ऑफिसर धरून 8 जणांना अटक झाली आहे, आणि हा आकडा आणखी वाढू शकतो असं वाटत आहे. भाया फक्त कागदाचा घोटाळा नाही. तुम्ही जरा आता साधारण विद्यार्थ्याचा विचार करा. तो दिवस रात लायब्ररीत अभ्यास करतो, त्याच्या बाप शेतात उन्हातानात घाम गाळून त्याच्या शिक्षणासाठी पैसा जमवतो. एका मार्कासाठी ही पोरं झटतात, आणि जेव्हा अशा बनावट प्रमाणपत्राचे किंवा पेपर लीकसारखे प्रकरण समोर येतात, तेव्हा त्यांच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो, भाई आपली मेहनत खरंच कामाची आहे का? कारण की अशा घटना संपूर्ण भरती प्रक्रियेवरील विश्वासच उडवून येतात. पण या सगळ्या प्रकरणात सर्वात मोठा नुकसान कुणाचा होता माहीत आहे? त्या दिव्यांगांचा. ज्या माणसाला खरोखरच चालता येत नाही, ज्या माणसाला खरोखरच पाहता येत नाही, त्याच्या हक्काच्या नोकरी आणि त्याचं वाटणीचं आरक्षण, त्याचा नुकसान हे गेम करणारे लोक आणि हे घपले करणारे लोक करत आहेत. विचार करा, उद्या एका खऱ्या दिव्यांग माणसाला खरोखरच सर्टिफिकेट हवं असेल तर त्याच्याकडेही याच संशयाच्या नजरेनं पाहिलं जाईल. खऱ्या दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी हे रॅकेट मुळापासून काढणं गरजेचं नाही का? तुम्हाला काय वाटते? जे लोक हे बोगस पत्र बनवत आहेत आणि जे लोक वापरत आहेत त्यांना काय शिक्षा झाली पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा.